आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कोंगनोळी कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युनियर वुशू स्पर्धेत कोंगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत या स्पर्धेत 2 सुवर्ण, 13 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 22 पदकं पटकावली आहेत. सायली सनबे व श्रावणी मिर्जे यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावला, तर मयुरी आंबेवाडकर, वैदेही कमलाकर, सुजल उमा, मानसी दळवी, प्रगती गावडे, श्रावणी जाधव, पूनम गावडे, मयुरी पाटील, आरती जगताप, भाविका पाटील, निकिता कांबळे, श्रावणी मोहिते व वैष्णवी कोळी यांनी रौप्य पदक पटकावून यश मिळवलं. तसेच धुळा बोरगावे, पार्थ मोगवीर, आदित्य जबडे, लक्ष गुदले, ओम पुजारी, आर्यन शेळके व अरिहंत अक्कोळे या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावून उज्ज्वल यश संपादन केलं असून अनेक विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुमित खोत यांचं मार्गदर्शन लाभता विद्यार्थ्यांनी प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहावं आणि मी करू शकतो हा आत्मविश्वास मनात ठेवून सतत प्रयत्नशील राहावं. आज मिळालेलं हे यश शेवटची पायरी नसून भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात आहे, असं मत प्राचार्य अनमोल पाटील यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी संस्थेचे सचिव कुमार पाटील, अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांचं मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभलं. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आलं. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवू लागला. एस न्यूज साठी कोंगनोळीहून अनिल नवाळे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.